शतक आपल्याला पाहायला मिळते का? विनायक देसाई ते काय? विनायक देसाई असेल. अजिंक्यकडून सलामी करतायत प्रशांत आणि विनायक. कोण गेलं तिकडे स्टार्ट चालू करा. अरे झाली मॅच. पहिलं षटक पहिला चेंडू अभिजित यांचा प्रशांत साठी. पहिला चेंडू दिशाहीन. अजिंक्य योद्धाचं खातं उघडता येते अतिरिक्त धावा नाही. पहिला चेंडू वाईट जातोय. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. बॅटची कट घेतलेली होती आणि हे जीवदान मिळालेलं आहे अतिशय चांगल्या ऐनभरात जो दमदार फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूला बॅटची आतली कट घेऊन सरळ विकेट किपरच्या हातात गेलेला होता. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाला असता पण हे जीवदान मिळते प्रशांत यांना. बघूया किती महागात पडते. पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न आणि हा क्लीन बोल्ड. पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी फटकेबाजी करण्याच्या नादात पहिला विकेट गमावलेला आहे अजिंक्य योद्धा. विनायकची जागा घेण्यासाठी येतोय तो दुसरा प्रशांत. काल दोन्ही प्रशांतनी जी कमाल दाखवली होती बघूया आज सुद्धा 30 फटकेबाजी करायला मिळते. आपल्याला बघायला मिळते की अभिजित या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी होतोय. सामना करतोय प्रशांत. पुढचा चेंडू अभिजित यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा वाईड. त्याच्या बरोबरच एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं 2 अतिरिक्त धावा मिळतात. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. पहिल्यांदा जीवदान मिळाल्यानंतर हा पुढच्या चेंडूचा सामना करतोय. उजव्या एसटी बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. प्रशांत यांना वाईड वाटला होता थोडासा त्यामुळे त्यांनी सोडून दिला होता पण हा लीगल चेंडू ठरतोय. निर्धाव जातोय. परत एकदा प्रशांत गोलंदाजी करतोय अभिजित. हा मात्र दिशाहीन ठरतोय आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. प्रशांत यांना उजव्या एसटी बाहेरच खेळवण्याचा प्रयत्न दिसतोय. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतात. हा परत एकदा दिशाहीन आणि याच्यामध्ये चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा ताळमेळीमध्ये गोंधळ झाला होता आणि हा वाईट चेंडू. गोलंदाजावरती थोडंसं दडपण आलेलं दिसतंय. पुढचा चेंडू सामना करतोय प्रशांत. अभिजित उजव्या एसटी बाहेर टोलवलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बघूयात 6 धावा षटकार. एखाद्या चांगल्या खेळाडूला मिळालेलं जीवदान त्याचा तो पुरेपूर फायदा हा उठवणारच. प्रशांत यांचा हा पहिला षटकार. पहिल्याच षटकामध्ये प्रशांत यांना जीवदान मिळालेलं होतं. उतरायचं व्हायचं काय कोण आहे का बघ की चावी आहे काय? चावी आहे माझ्याकडे. कोण आहे का बघ सोडून देणार. धर गाडी घेऊन जा. असू दे की जा. आम्ही बघ चालते नको कुठे हा कुठे जाणारच बाहेर. अक्षय जगदाळे कुठे असतील तर जरा माईकशी संपर्क साधा. अक्षय जगदाळे राकेशच्या दुकानाच्या बाजूला आहे. मागच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूसाठी तयार आहेत प्रशांत आणि हा उजव्या एसटी बाहेर जोरदार अपील होतंय झेलबाचं. पंचांनी फेटाळून लावलंय. गुडलेन पडलेला उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. हा एका धावेसाठी टोलवण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कड थोडीशी चुकली. पुढचा चेंडू अभिजित यांचा. उत्कृष्ट टप्पा पकडलेला आणि हा मिडांच्या दिशेने उंचावरून भिरकावलेला आहे षटकारांसाठी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18-1 गड्याच्या मोबदल्यात. अजिंक्य योद्धा 18 for the loss of 1 wicket. दुसरं षटक घेऊन येतोय विनोद गुंजकर. क्षत्रियसाठी दुसरं षटक विनोद गुंजकर. पॉवर प्लेची समाप्ती झाल्यानंतर परत एकदा व्यूहरचना बदलताना बघूया दुसरा प्रशांत काय करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. विनोद यांचा पहिला चेंडू प्रशांत यांच्यासाठी. पहिला चेंडू फुल्लेंद पडलेला होता. क्षेत्ररक्षकांच्या ताळमेळीमध्ये थोडासा गोंधळ. सीमारेषेवर तैनात असलेल्या फिल्डरच्या लक्षातच आलं नाही बॉल तिकडे जातोय आणि हा एक्स्ट्रा कव्हर मधून निघालेला चौकार. एक चांगला कव्हर ड्राईव्ह खेळलेला होता प्रशांत यांनी. फुल्लेंद पडलेल्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि धावसंख्येमध्ये 4 धावांची भर गाठली. चांगली सुरुवात केली दुसऱ्या षटकाची. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. हा सुद्धा फुल आणि हा फटकावलेला आहे. मिडांच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. स्टंप टू स्टंप मारा करण्याचा प्रयत्न होता पण प्रशांतांनी अतिशय चांगलं फुटवर्क दाखवलेला आहे आणि 2 चेंडूवरती 2 चौकार. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. परत एकदा उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न होता पण थोडासा फरक पडला, नाहीतर क्लीन बोल्ड झाला असता फलंदाज. टप्प्याचा अंदाज आलेला नाहीये. तिसऱ्या चेंडूवर तशीच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता पण विनोदांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. अचूक टप्पा पकडलाय. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. परत एकदा उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू फटकावलेला आहे. अतिशय चांगल्या रीतीनं फिल्डिंग होते आणि परत थ्रो होते. त्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. विनोद बघूया टप्प्यामध्ये काही बदल करतायत का. विकेट किपरच्या हातातून सुटलेला आहे. सांगितलंच नाही कोणत्याही युट्यूबवर सर्च करा तुमचं गाव कोवाडे दाबेवाडी. काय झालं. अक्षय 4 आहे पण अंपायर की कट आहे हे सांगा. बॅटची कट घेऊन गेला का लेग बाईज आहे. बाईचं कसं सांगा. टोलवण्याचा प्रयत्न होता एका धावेसाठी पण बाईकच्या स्वरूपात 4 धावा मिळालेल्या आहेत. विनोद यांचा पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. 2 फिल्डर त्याच्या मागे आहेत आणि फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. दुसरं जीवदान मिळते प्रशांत यांना. खूप लांब पळत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा अंदाज न आल्यामुळे हे दुसरं जीवदान मिळते प्रशांत यांना. एका दमदार खेळाडूला दुसरं जीवदान. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. 1 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 32. तिसरं षटक घेऊन येतो तो अमोल. प्रशांत यांच्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया प्रशांत तशीच फटकेबाजी करतायत की अमोल अचूक टप्प्यावरती जखडून ठेवतात. पुढचा चेंडू उजव्या एसटी बाहेर पडलेला होता. टोलवण्याचा प्रयत्न एका धावेच्या साठी कॉल होता प्रशांत यांचा पण त्यांनी नाकारलाय. चांगली फटकेबाजी करत असताना अशी जोखीम घेण्याची काही गरज नाहीये पण
एक एक धाव घेऊन धावसंख्या हलता ठेवण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू अमोल यांचा प्रशांतसाठी. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कड घेऊन तो जातोय लेग साइडला आणि एक धाव मिळते संघाला. अमोल बाटे. पहिल्या 2 चेंडूवरती अचूक टप्पा पकडलेला आहे अमोल बाटेन. पुढचा चेंडू सामना करतोय प्रशांत. अमोल यांचा पुढचा चेंडू फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता आणि फटकेबाजी करण्याच्या नावामध्ये बॅटची कड घेऊन एसटी रक्षकाचा मागे जातोय. एक धाव. पहिल्या 2 षटकाच्या फटकेबाजीनंतर अमोल यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. टप्पा आणि गती यांचा अचूक मिश्रण दोन्ही फलंदाजाला जकडून ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, हा सुद्धा चुकलेला आहे. चेंडूची गती कमी करून फलंदाजाला व्यवस्थित जकडून ठेवले अमोल यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी चालू आहे. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न चुकवण्यासाठी वाईट टाकण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. पुढचा चेंडू अमोल यांचा. सामना करतोय प्रशांत. उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू आणि हा भिरकावलेला आहे मिडॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक दमदार खेळाडू फारच कमी वेळ शांत राहतो. चांगल्या चेंडूंचा व्यवस्थित समाचार आणि हा उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न होता. बघूया परत एकदा 3 खेळाडू एकत्र येण्याच्या नादात ताळमेळमध्ये गोंधळ आणि हे तिसरं जीवदान. काय करतायत खेळाडू. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 42 एका गड्याच्या मोबदल्यात. अमोल यांनी चांगलं कमबॅक केलेलं होतं. शेवटच्या चेंडूवरती संधी पण मिळवून दिली होती विकेट मिळवायची, पण 3 खेळाडूंच्या गोंधळामध्ये झेल बरोबर मध्ये पडला. प्रशांत यांचा चांगला दिवस दिसतोय आज. तिसरं जीवदान मिळते त्यांना. पुढचं षटक विनोद यांचं. सामना करतोय परत एकदा प्रशांत. उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता पण अंदाज चुकलाय आणि एसटी रक्षकाच्या हातात जातोय तो निर्धाव. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. परत एकदा विनोद. सामना करतोय प्रशांत. उजव्या एसटी बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. बॅटची कड थोडीशी चुकली. दुसराही चेंडू निर्धाव. या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकल्यानंतर बघूया तिसऱ्या चेंडूमध्ये काय घडतंय. सामना करतोय तो प्रशांत. परत एकदा उजव्या एसटी बाहेर. फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये 3 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी चालू आहे विनोद यांची. ऑफ स्टंपच्या बाहेर व्यवस्थित टप्पा पकडलाय. गती सुद्धा त्याच्याबरोबर अतिशय उत्कृष्ट. हा त्याचा पुढचा चेंडू. चौथा चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे. एका दमदार आणि फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूच्या समोर दडपणाखाली विनोद यांची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. प्रशांत यांचा वीक पॉइंट मला वाटते लक्षात आलेला आहे. ऑफ साईडला बघा या चेंडूवरती हा ही ऑफ स्टंपच्या बाहेर फटकावलेला आहे पण सीमारेषेवरती फील्ड होतोय. या बदल्यात 1 धाव पूर्ण केलेली आहे. खूपच चांगली गोलंदाजी. अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे. बघूया आणखीन एक प्रशांत काय करतोय. पुढच्या चेंडूवरती सामना करतोय तो प्रशांत. परत एकदा उजव्या एसटी बाहेर. अतिशय उत्कृष्ट अचूक टप्पा, अचूक गती आणि ह्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. 3 षटकामध्ये 42 धाव होत्या. चौथ्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये फक्त 1 धावेचा बदल होतोय आणि धावसंख्या होती ती 43.
दोन्हीही फटकेबाजी करणाऱ्या प्रशांतना टप्पा आणि गतीचा अंदाज आलाच नाहीये आणि विनोद यांनी अतिशय चांगल्या रीतीने चौथं षटक संपवलंय. फक्त एक धाव दिले त्यांनी. शेवटचं ना तो अजून बॉल जायला बोल तू बोल बोल काय तुझं होती सगळे शिवाजी आवाज होतो दुबईला आवाज होतो तुझा. कोण आहे बॉलर कोण आहे? शिवम चौधरी. पहिल्या इनिंग मधलं शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय तो शिवम. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू शिवम यांचा. राईट आर्म राऊंड द विकेट. हा अक्कूट टप्प्यावरती मध्येच टप्पा पडलेला होता, याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता पण टप्पा अलीकडेच पडल्यामुळे सरळ बॅटवर. प्रशांत यांच्यासाठी खास मेजवानी होती ती. शिवम थोडस दडपणाखाली. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. हा सुद्धा टोलवलेला आहे 4 धावांसाठी. फटकेबाजीचं हे निर्णायक षटक पुरेपूर फायदा घेताना प्रशांत पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केलेल्या आहेत. 1 षटकार आणि 1 चौकार. चौथ्या षटकामध्ये जखडून ठेवल्यानंतर 5व्या शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये पुरेपूर धावा वसूल करताना प्रशांत पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा गेल्यानंतर बघूयात शिवम टप्प्यामध्ये काही बदल करतोय का. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. हा सुद्धा फटकावलेला आहे. थोडासा 1 बाउन्स चौकार गेलेला दिसतोय आणि ह्या 4 धावा. 5वं षटक महागडं ठरतंय. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा वसूल केलेल्या आहेत प्रशांत यांनी. शिवम थोडासा दडपणाखाली. राहिलेले चेंडू बघूया कसा संपवतोय तो. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. ऑफ साइडला खेळवण्याचा प्रयत्न होता आणि हा दिशाहीन ठरलेला आहे वाईड. शिवम दडपणाखाली पूर्णपणे ऑफ साइडला खेळवण्याचा प्रयत्न पण टप्पा चुकल्यामुळे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. पुढचा चेंडू शिवम यांचा प्रशांतसाठी. प्रशांत फटकेबाजीसाठी तयार. पुढचा चेंडू परत एकदा फटकावलेला आहे बघूया सरळ सीमारेषेच्या बाहेर. 3 वेळा जीवदान दिलेला खेळाडू. षटकार. खरं तर या खेळाडूला एकही जीवदान देऊ नये. 3 जीवदान मिळाल्यानंतर हा खेळाडू एवढा खुश झालाय की तो पुरेपूर भरपाई करतोय. शेवटच्या षटकामध्ये निर्णायक फटकेबाजी. 2 षटकार 2 चौकार. शिवम राहिलेले चेंडू बघूयात कुठल्या स्ट्रॅटेजीने टाकतोय. पुढचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. फटकेबाजीसाठी तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईड साठी अपील पण पंचांनी नाकारलंय. फेटाळून लावले अतिरिक्त धावसंख्या. बॉल वाईट आहे. नाही दिलेलं नाही. शेवटचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी. उजव्या एसटी बाय स्टान्स घेऊन खेळून फटकेबाजी करण्याच्या नादात हे षटक संपते. शेवटच्या 2 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक केलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 64. 1 गड्याच्या मोबदल्यात 64. आदर्श योद्धाला निर्णायक 5 षटकामध्ये 65 धावांची गरज. विजयासाठी आदर्श योद्धाला 65 धावांची गरज.
प्रशांत यांनी 3 वेळा जीवदान मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेताना शेवटच्या षटकामध्ये जी काही निर्णायक फटकेबाजी केली त्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 64 वरती. 13 धावांच्या सरासरीने आदर्श योद्धाला जमवायचे 65 धावा. बघूया फलंदाज काय कमाल दाखवतात. कालचा कॉमेंटेटर निखिल देसाई. टॉस घेऊ दे, पुढचा टॉस गेलो. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टननी हजर राहायचंय. टाकता येणार नाही नंतर येतं. पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. दोन्ही संघाचे कॅप्टन गाडगी कुठे पप्पांच्या गेले. ड्रेस सेमच आहे. नाणेफेक होते पुढच्या सामन्याची. बघूया कोणाच्या बाजूने कौल जातोय. काय घेतलंय. संघर्ष योद्धाने नाणेफेक जिंकली. काय करा म्हणजे तुमचं काय वाटतंय, बाईज असू दे काही असू दे, कॅमेराकडे वळा प्रॉपर. बाईज असेल तर लेग बाईज असेल तर लेग बाईज, कारण तिथे काय समजा. अक्षय लगेच खेळू नकोस पुढचा बॉल. त्या ऍडजस्टमेंटला थोडा वेळ दे. म्हणजे बॉल थोडा थोडा, कारण ना इथं स्कोर बोर्ड मध्ये चेंज व्हायच्या आधी दुसरा बॉल येतोय. इथं गोंधळचा झाले आता काही सुरुवात. पुढच्या सामन्याची नाणेफेक जिंकली ती संघर्ष योद्धाने. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून संघर्ष योद्धाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चालू असलेल्या सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगची सुरुवात होती. सलामी देत आहेत विनोद आणि अभिजित. दमदार फलंदाजी नंतर पहिलं षटक घेऊन येत होतो प्रशांत. दोन्ही बाजूने तितकंच मोलाचं योगदान संघासाठी. चालू कर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू प्रशांत यांचा. गोलंदाजीमध्ये तेवढीच कमाल दाखवतात का बघूया. पहिला चेंडू पटकावण्याचा प्रयत्न आणि हात टायमिंग चुकल्यामुळे तिथेच उडालेला होता. क्षेत्ररक्षकाला थोडासा अंदाज न आल्यामुळे झेलबाद होता होता वाचलाय फलंदाज. दमदार फटकेबाजी नंतर तितकीच चांगली गोलंदाजी करताना प्रशांत. 13 धावांच्या सरासरीने 65 धावांची गरज आदर्श योद्धासाठी. सलामी देत आहेत विनोद आणि अभिजित. पुढचा चेंडू प्रशांत यांचा अभिजित साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट अभिजित यांच्यासाठी. प्रशांत यांचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फटकावण्याचा प्रयत्न होता पण सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव जातोय. स्टंपिंगचं अपील होतं पंचाने फेटाळून लावलंय.
फलंदाजीमध्ये चांगली फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा तितकीच कमाल दाखवताना प्रशांत एक चांगलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही सलामीवीर स्टेप आउट करून उंचावरून भिरकवलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गुडलेन पडलेला चेंडू होता, अतिशय चांगला टाकलेला होता, पण फलंदाजाच्या स्किलचं कौतुक करावं लागेल. स्टेप आउट करून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी भिरकावून दिलं. पुढचा चेंडू प्रशांत यांचा अभिजित साठी. एका धावेसाठी फटकावण्याचा प्रयत्न होता आणि ताळमेळीमध्ये थोडासा गोंधळ वाटत होता, पण क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले फलंदाज. मागच्या चेंडूवर षटकार घाल्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये चांगलाच कमबॅक, अचूक टप्पा पकडलाय प्रशांत यांनी. बघूया विनोद पुढच्या चेंडूवरती काय करतोय. प्रशांत यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी. यॉर्कर पडलेला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे, चांगल्या रीतीने सीमारेषेवर फिल्डिंग चाललंय. एका धावेची भर पडते. पहिल्या 5 चेंडूमध्ये 9 धावा काढण्यात यशस्वी झालेल्या आहेत सलामीवीर. पुढचा चेंडू अभिजित यांच्यासाठी प्रशांत यांचा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि हा पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे 4 धावांसाठी. उत्कृष्ट असं टायमिंग, जोरदार ताकद लावायचा कोणताही प्रयत्न नाही, फक्त पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टोलवलाय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. बरोबर पहिल्या षटकामध्ये जितकी सरासरी पाहिजे तेवढ्याच 13 धावा निघालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13, बिनबाद 13. प्रशांत अजिंक्यसाठी प्रशांत आणि प्रशांत सलामीवीर फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय तो विनोद. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर फिल्डिंगच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रशांत यांचा विनोदाची उजव्या एसटी बाहेर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून विकेट किपरच्या लक्षात न आल्यामुळे 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि हा वाईड. पंचांनी वाईड दिलेला आहे. अतिरिक्त 1 धाव पळून काढलेली आहे. 2 धावा मिळतात संघाला. प्रशांत यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी. उजव्या एसटी बाहेर खेळवण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर आणि हा उंचावरून फटकावलेला आहे. बघा सीमारेषेवर झेल नाही, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार वसूल केलेला आहे. उत्कृष्ट असा अप्पर कट होता. उजव्या एसटी बाहेर आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आदर्श सलामी चांगली फटकेबाजी करताना दिसतात. बघूया प्रशांत काय करतात पुढच्या चेंडूवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर परत एकदा उंचावरून फटकावलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती खेळवण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा फसताना दिसतोय. विनोद यांनी सीमारेषेच्या बाहेर चेंडू भरकावले. पुढच्या चेंडूवरती विनोद फटकेबाजीसाठी तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह. काय सुंदर कव्हर ड्राईव्ह होता. गुडलेन पडलेला चेंडू होता पण स्टेप आउट करून उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हे षटक महागडं ठरतंय. धावसंख्या होती 31. अभिजित देवेकर खेळतोय 7 चेंडूमध्ये 27 धावांवरती.
बॅटिंग आहे अभिदा बॅटिंग. प्रशांत आणि प्रशांत दोघांच्या फटकेबाजीनंतर अभिजित सुद्धा तेवढाच प्रेरित झालेला दिसतोय. पुढचा चेंडू फटकावण्याचा तयारीत आणि हा परत एकदा उंचावरून भिरकावलेला आहे. षटकार. प्रशांत आणि प्रशांत फिटमपाट करण्याच्या तयारीत. जेवढे धावा काढले तेवढ्याच धावा द्यायचेत आपल्याला. कुणाचीही तक्रार नाही. अभिदा बॅटिंग. हॅपीचा मॅच वगैरे अभिदा. धावसंख्या होते 37. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 37. त्याचा मोलाचा वाटा आहे तो अभिजित देवेकरचा. अतिशय दमदार फलंदाजी चालू आहे. 8 चेंडू मध्ये 33 धावांवरती खेळतोय अभिजित. अभिदा 50 पाहिजे 50. मध्ये किती काढलं? 65 धावांचा टार्गेट डोळ्यासमोर ठेवून निर्णायक अशी फटकेबाजी चालू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्येच 37 धावांची भर गाठलेली आहे. चांगली सलामी मिळते आदर्श योद्धाला सुद्धा. गोलंदाज आता दडपणाखाली. पुढचा चेंडू अभिजित काय करतोय बघूया. परत एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी फसलेला आहे आणि चेंडू जातोय निर्धाव. चार चेंडूवरती मार खाल्यानंतर 5व्या चेंडूमध्ये कमबॅक केलं होतं प्रशांत यांनी. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतात. अभिजित तयार आहे. परत एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि हा फटकावलेला आहे, पण सीमारेषेवर. सागर यांची चांगली फिल्डिंग. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि दुसरं षटक समाप्त होते. धावसंख्या होते 38. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. पुढचं षटक घेऊन येतोय परत एकदा प्रशांत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दोन्हीकडे तारणहार. दोन्ही प्रशांत. बघूया अभिजित आपली लय कायम ठेवतात की प्रशांत जकडून ठेवतात. विकेट घेण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव जातोय चेंडू. अभिदा बॅटिंग रे. पुढचा चेंडू अभिजित साठी. टप्प्याचा अंदाज व्यवस्थित घेऊन ऑफ साइडला फटकावलेला आहे. सीमारेषेवर व्यवस्थित फिल्डिंग करून 1 धाव मिळालेली. पहिल्या 2 चेंडूवरती तरी जकडून ठेवलंय. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी फटकेबाजी कमी होताना दिसते. प्रशांत यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी जोरात फटकावण्याचा प्रयत्न आणि 38 सर्कलमध्ये धावबाद होण्याचा संभव होता. थोडंसं ताळमेळीमध्ये घोळ झाला होता, पण सुखरूप क्रीज मध्ये कोणताही धोका नाहीये. पुढचा चेंडू अभिजित यांच्यासाठी. प्रशांत यांचा स्टेप आउट करून परत एकदा ऑफ ड्राईव्ह खेळलेला आहे. बघूया सीमारेषेवर परत एकदा 1 धाव. पहिल्या 2 षटकामध्ये फटकेबाजी केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये व्यवस्थित जकडून ठेवले. धावसंख्येमध्ये 1-1 धावांचा फरक पडतोय. धावसंख्या पोहोचते 41 वर. या षटकामध्ये अजूनही एकही चौकार आणि षटकार पाहायला मिळालेला नाहीये. प्रशांत यांचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, पण गुडलेंदोर पडलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निर्धाव जातो. चांगला टप्पा पकडलाय प्रशांत यांनी. 5 चेंडूमध्ये 3 धावा. बघूया शेवटच्या चेंडूवरती तीच लय कायम राखतात का. प्रशांत विनोद साठी जोरदार फटकावलेला आहे आणि 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, पण कोणतीही जोखीम घेणार नाही. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 42.
तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करून फक्त 4 धावा दिल्या होत्या प्रशांत गव्हाळे यांनी. चांगली ओव्हर पडली त्याची. मयूरला द्यायला मयूर कशाला ते चौथा काय मयूर चौगुले ना मानगावकर आहे. करते कोण पुढचा षटक घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेट मयूर मानगावकर. फटकेबाजीच्या तयारीमध्ये विनोद. पुढचा चेंडू फुलटॉस पडला भिरकावलेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मयूरदा बॉलिंग लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता पण व्यवस्थित फुटओव्हर घेऊन विनोद यांनी फुलटॉस मध्ये तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी भिरकावला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर मयूर थोडे दडपणाखाली. हॅलो काय घटनावर आहे. पुढचा चेंडू मयूर यांचा विनोद यांच्यासाठी परत एकदा आणि हा क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक. इथे चालू आहे. परत एकदा सीमारेषेच्या बाहेर भिरकवण्याचा प्रयत्न होता विनोद यांचा. ए मयूरदा शेजारी बॉलिंग टाकायला शेजारी. ज्या ट्रॉफीसाठी लढाई चालली आपल्याला त्या स्क्रीनवरती दिसत आहेत. प्रत्येक सामन्याचे सामनावीर, मालिकावीर, विजेता आणि उपविजेता संघ. कोवाडे दाबेवाडी प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष, 3रं पर्व आणि हा 2रा दिवस. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन, त्याच्यामुळे रंगतदार होत असलेले सामने. 2रा दिवसही तेवढ्याच रंगतदार सामन्यांनी रंगतोय आणि हा 2ऱ्या दिवसातील 2रा सामना. बरोबर. 48 धावसंख्येवरती पहिला विकेट गमावलाय मयूर. बघूया आता 3ऱ्या चेंडूवरती काय करतात. मयूर यांचा पुढचा चेंडू दिशाहीन ठरलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. हा वाईड. अक्षय गुंजकर. विनोदची जागा घेण्यासाठी पुढचा बॅटर पिच वरती आहे तो अक्षय. मयूरचा पुढचा चेंडू अक्षयसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फटकावण्याचा प्रयत्न आणि हा वाईड. सलग 2 अतिरिक्त धावा. आता अनेक पडतोय बघ. 2ऱ्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर पुढचे 2 चेंडू दिशाहीन ठरलेले आहेत मयूर यांचे. बघूया हा या पुढच्या चेंडूवरती काय करतोय मयूर. हा स्टान्स बदलण्याचा प्रयत्न होऊन गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजानं चतुराईनं गोलंदाजी करून टप्पा आखडून ठेवलेला होता. त्यामुळे फटकेबाजी करण्यात अयशस्वी ठरलेले आहेत अक्षय. 9 बॉल 15. 9 बॉल 15 रन. पुढचा चेंडू मयूर यांचा अक्षयसाठी आणि हा क्लीन बोल्ड. थोडासा टप्पा खाली राहिलेला अक्षय यांच्या लक्षात आला नाही आणि हा क्लीन बोल्ड झाला. पहिल्या चेंडूवर षटकार झाल्यानंतर त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेऊन सामना परत आपल्या संघाच्या दिशेने फिरवण्याचा मयूर यांचा चांगलाच प्रयत्न दिसतोय. कुठं काय होतं मग आवाज नाही. झालं की लगेच करायला. 2 वेळा दाबले नाही, एकदा 3 षटक आणि 4 चेंडू मध्ये धावसंख्या होती ती 50. 2 गडी बाद 50. इकडे धाव टाक. सचिन दाबी अमोल बाटी 15 धावांची गरज आहे. पुढचा फलंदाज फलंदाजीसाठी पुढचा फलंदाज आहे तो अमोल. मयूर बघूया या षटकामध्ये हॅट्रिक घेतात का. पुढचा चेंडू मयूर यांचा अमोलसाठी लेग स्टंप वरती असलेला एका धावेसाठी टोलवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय लेग बाईज. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केलेले आहेत मयूर यांनी. शेवटचा चेंडू फटकेबाजीच्या बहरात असलेला अभिजित मगापासून नॉन स्ट्रायकर एंडला होता. आता बघूयात मयूर त्यांचा सामना कसा करतायत ते. पुढचा चेंडू मयूर यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर टोलवण्याचा प्रयत्न होता.
2 धावेचा प्रयत्न सीमारेषेच्या बाहेर जातोय का? 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेला. 3रा धाव घेण्याचा प्रयत्न. चौथं षटक संपलंय. धावसंख्या होते ती 53. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज. किती पाहिजे? शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. आपले पुढच्या शेवटची मॅच आपल्या बघूया शेवटचं निर्णायक षटक दडपणाखाली कोण टाकतंय. विराट कोहली. कोण सीसी बॉलर कोण रे? हा दाबेवाडीचा आकाश देसाई. दाबेवाडीचे प्रतिनिधित्व करणारे आकाश देसाई. शेवटचं निर्णायक षटक दडपणाखाली. 6 चेंडूत 12 धावांची गरज. सामना करतोय अमोल आणि हा यॉर्कर लाईन बॉल होता. निर्धाव गेलेला आहे. दडपणाखाली व्यवस्थित टप्प्यावरती गोलंदाजी. 5 चेंडूत 12 धावांची गरज. पुढचा चेंडू अमोल यांच्यासाठी. 5 चेंडूत 12 धावांची गरज. बघूया अमोल की आकाश. पुढचा चेंडू फुल टॉस पडलेला आहे. फटकावण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कड घेऊन तिथेच उडालेला आहे. 1 धावेची भर आणि अभिजितला दुसरी धाव घ्यायची नाहीये त्यामुळं 1च धाववरती समाधान मानतात. 4 चेंडूत 11 धावांची गरज. बघूया 4 चेंडूत काय होतंय. ऐन भरात असलेला अभिजित 2 चेंडूमध्ये सामना संपवतोय की दाबेवाडीचे विराट कोहली आपल्या बाजूने फिरवत आहेत. पुढचा चेंडू अभिजित यांच्यासाठी. 4 चेंडूत 11 धावांची गरज. पुढचा चेंडू स्टेप आउट करून उंचावरून आणि हा उंच उडालेला फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 2 फिल्डरच्या गोंधळामध्ये धावबाद होण्याचाही संभव होता. 2 धावा घेतल्या ना. उंचावरून फटकावण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेऊन चेंडू तिथेच उडालेला होता पण 2 फील्ड क्षेत्ररक्षणाच्या मध्ये जो ताळमेळाचा गोंधळ झाला त्याच्यामध्ये झेल सुटला. दडपणाखाली खेळाडू. हा झेल कॅचेस विन मॅचेस. आकाश देसाई. आकाश. पुढचा चेंडू अभिजित साठी. बघूया पुढच्या चेंडूवरती काय घडते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. थोडासा लेग साईडला होता आणि त्याच्यावरती 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि हा धावबाद. अभिजित यांना स्ट्राईक देण्यासाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण धावबाद झालेला आहे खेळाडू. 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. योगेश पॉलला बोलून घ्यायचं. योगेश पॉलला 4 झालं. 4 एकच फक्त सांगतो किती. अमोल भट्ट. अरे हे आणि 1 2 चेंडूत 8 धावांची गरज. योगेश पॉलला बोलून घ्या आणि लगान 11 खेळाडू सन्मान काल ते दोघांचं फक्त सुधीर आणि योगेश पॉल चालते. हे एवढं 2 बॉल होते. हे बॉल होती. रंगतदार अवस्थेत पोहोचलेला अतिशय रोमांचकारी सामना. अक्षय 55 विनंती. थोडा वेळ सामना थांबवायचा. गवाळ आहे ना. सुधीर गवाळ. पुढचा फलंदाज सुधीर गवाळे. यष्टी रक्षक आणि फलंदाज दोन्ही गवाळे बंधू. दोघांच्या स्ट्रॅटेजी मध्ये बघूयात काय फरक आहे. आकाशांचा पुढचा चेंडू फुलटॉस पडलेला भिरकावलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना एकदा या संघाच्या बाजूने आणि एकदा त्या संघाच्या बाजूने फिरतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असलेले आकाश यॉर्कर लेन करण्याच्या प्रयत्नात फुलटॉस देऊन बसले आणि सुधीर गव्हाळे यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. किती एक बॉलला दोन. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. मारला तर टाइम तुमचं काढलं वसपा काढलाय नाही सगळं सुपर सुपर. कोवाडेच्या क्रिकेटच्या इतिहासातल्या एक अनुभवी खेळाडू सुधीर साठे यांनी थोडीशी टीप देऊन आलेले आहेत. सुधीर फलंदाजा दिलेली टीप बघूयात त्यांच्या संघासाठी फायदेशीर ठरते की आकाश परत एकदा शेवटच्या चेंडूवरती सामना आपल्या बाजूने फिरवतोय. अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. धावसंख्या बरोबरीत करण्यासाठी 1 धावेची गरज आणि विजयासाठी एका चेंडूमध्ये 2 धावेची गरज. एका चेंडूत 2 धावेची गरज. डॉट बॉल गेला म्हणजे सगळे संपले. शेवटच्या चेंडूवरती 2 धावेची गरज. सामना करतायत सुधीर घवाळे. अतिशय जवळ लावलेली फिल्डिंग. बघूया उंचावरून टलवतात की 1 धाव 2 धाव. तू एक कॅच तरी पाहिजे होता, 6 तरी वाचायला. मॅच संपणार. स्ट्राईक कशी जाणार? त्यांच्याकडे कशी स्ट्राईक जाणार आता? रनअप घे म्हणायचं. टाइम घेऊन त्याला मार म्हणायचं. रनअप घे म्हणायचं. हा ते ठीक आहे. शेवटचा चेंडू. एका चेंडूवरती 2 धावांची गरज आणि हा फुल टॉस पडलेला चेंडू भिरकावलेला. बघूया 2 धावा मिळतात की 1 धाव मिळते. हा दुसरा चेंडू धाव बाद होतोय. दुसरी धाव व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. आकाशाने व्यवस्थित टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला आणि दुसरी धाव सुखरूप पूर्ण केलेला. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती विजय मिळवलाय. योगेश पवार कुठे असतील तर माईकशी संपर्क साधायचा आहे. योगेश पवार. योगेश पवार आपली गरज आहे. माईकशी संपर्क साधायचा. सुधीर साठे. सुधीर साठे आणि योगेश पवार. फक्त काय करणार सांगा. लगान 11 खेळाडू सन्मान गावाच्या मध्ये कितीमध्ये केव्हा त्यांना काम दिले सगळ्यांना. फक्त एक दोघं झाले. वाचायला